गाण्याचे शब्द नाही आहेत, प्रत्येक आई वडिलांच्या मनातल्या भावना आहेत, जे ज्या गीतकारांनी सांगितलं आहे की प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की ज्या मुलांना लहानाचं मोठं केलं, ज्यांना चालवायला शिकवलं, पायात उभं केलं, आज तीच मुलं मोठी झाल्यानंतर मी म्हातारा किंवा म्हातारी झाली तर कमीत कमी माझ्या थरथरत्या हाताला ते थांबतील किंवा आधार तर देतील असं वाटतं. पण आज जेव्हा मी सगळे चित्र बघतो तेव्हा मला असं वाटतं खरंच मुलं आई वडिलांना आधार देतात का, हा प्रश्न माझ्या मनात येतोय. कारण मंडळी, माझा जो 39 वर्षाचा अनुभव आहे ज्येष्ठ नागरिकांसोबत आणि ज्येष्ठांसाठी काम करण्याचा, त्या अनुभवाच्या आधारे आज मी तुमच्याशी बोलत आहे, संवाद साधत आहे. जसं जाधव सरांनी सांगितलं, हेल्पेज ही भारतातली एकमात्र अशी संस्था की जी ज्येष्ठांसाठी काम करत आहे. तिथे मी 36 वर्ष काम केलंय ज्येष्ठांसाठी. पूर्ण वेस्टर्न रिजनचा मी हेड होतो, आता रिटायर झालो 1 वर्षापूर्वी. पण या ज्या 39 वर्षापासून माझा जो काही प्रवास चालू आहे ज्येष्ठांसोबत तिचं काम करण्याचा, त्या माझ्या एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की सुरुवातीला मला स्वतःला वाटायचं की ज्येष्ठांसाठी कशाला काम करायचं आहे 38 वर्षापूर्वी. पण आज मला वाटतं की ज्येष्ठांसाठी काम करणं गरजेचं आहे, कारण सगळं काही बदललं आहे, काळ बदलला आहे, बरोबर. आता बऱ्याच जणांसोबत जेव्हा मी बसतो किंवा तुम्हाला कोणी विचारतो की तुम्ही पण एक उत्तर देत असाल ना, अरे आता बदललंय, सगळं पहिल्यासारखं राहिलं नाही, बरोबर. हे जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला प्रश्न पडतो की बदललं काय. कारण आजही मला सूर्य पूर्वेकडून उगवून पश्चिमेला मावळताना दिसतो, आजही मला उन्हाळा हिवाळा पावसाळा ऋतू दिसतात. आजही मी जेव्हा एक झाड किंवा रोप लावतो तेव्हा पहिल्यांदा त्याला पानं येतात, मग फुलं येतात, मग फळं येतात. जर काही बदललं असतं तर पहिल्यांदा फळं आली असती, मग फुलं आली असती, किंवा सूर्यफुले जरी पश्चिमेला उगवत असतात जर बदललं असतं तर. पण तरी सगळेजण म्हणतात बदललाय. मग मी त्याचा गांभीर्याने जेव्हा विचार करतो आणि त्या खोलाशी जेव्हा विचार करतो तेव्हा माझी गोष्ट लक्षात येतं की बदललं काय आहे. त्या मानवी शरीरामध्ये ना या ठिकाणी छोटासा महत्वाचा अवयव आहे, तो म्हणजे हृदय. आणि त्या हृदयामधला जो प्रेमाचा आपुलकीचा जो झरा आहे तो झरा पूर्णपणे आटून गेलाय. त्याच्यामुळे आता प्रेम, माया, वात्सल्य, ममता, आपलेपणा हा कुठे दिसत नाही, बरोबर. आणि ते प्रेम आपलेपणा नसल्यामुळे सगळंच काही बदललेलं वाटतंय. जसं मी काल म्हणालो ना, बदले बदले सरकार नजर आते काय, बस ऐसे हाल हुआ है. सगळं काही बदललेलं लक्षात. आपलीच माणसं आपली राहिली निघून, आपलीच कोणी आपल्याला विचारत नाही, आपल्या पिछाणी कोणाला वेळही नाही. पण सगळ्यात महत्वाचं असं आहे की जेव्हा आपली ओळख करून देतात की रिटायर्ड आहे असं म्हटल्यानंतर प्रत्येक जण आपल्याकडे असा मार्ग आता ही कामाची नाही. ज्या घरामध्ये आपण सो कॉल्ड बॉस म्हणून होतो, जे काय आपण बोलत होतो, जे काय आपण सांगत होतो त्यानुसार सगळेजण वागत होते, निर्णय घेतले जात होते. किंवा एका साध्या सोप्या भाषेत जर सांगायचं तर माझा प्रत्येक शब्द म्हणजे पत्थर की लकीर. आज हेच मी रिटायर झाल्यानंतर माझ्या एकही शब्दाला कोणी विचारत नाही. घरामध्ये निर्णय घेतले जातात, मला माहित नाही. तो एक नाही, दोन नाही, तुम्हाला हजारो लाखो मी या घटना सांगू शकतो. या हेल्पेज मध्ये असताना अजूनही बरीच लोक येतात आणि मला विचारतात, सांगतात, त्यामुळे मला आश्चर्य वाटतं काय उत्तर द्यावं. आणि एकदा जर तुम्ही सगळं ऍक्सेप्ट केलं ना, देन यू स्टार्ट ए फॉर ऍडजस्ट. मग तुम्ही ऍडजस्टमेंट करायला सुरुवात करा. आणि एकदा तुम्ही जर ए फॉर ऍडजस्टमेंट केली तर ए फॉर अडॉप्ट. मग तुम्ही अडॉप्ट करा. आणि अडॉप्टेशन म्हणजे सायन्स मध्ये सांगितलं आहे, अडॉप्टेशन इज द बेस्ट पॉलिसी ऑफ लाईफ. प्राणी सगळे का जगतात चांगले आनंदाने, कारण ते प्रत्येक काळानुरूप ऋतूनुसार अडॉप्ट करत असतात. म्हणून ए फॉर अडॉप्ट. म्हणून यासाठी सुरुवात झाली पाहिजे ऍक्सेप्टन्स, ऍडजस्टमेंट आणि मग अडॉप्ट. कारण आपण एकटेच आहोत, 90 गाठायची आहे. आता आपल्याला ठरवायचं कसं जगायचं. कोणाकडे वेळ नाही. हो, आजारी पडलो तर घरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतील की नाही माहित नाही, आणि ऍडमिट केल्यानंतर परत भेटायला येतील की नाही हे माहित नाही. दिस इज द रिअलिटी. ऍक्सेप्ट इट. आणि खरंच चांगलं आहे, मी सांगतो जीवन चांगलं आहे, काही नाही त्याच्यामध्ये. आपण नेहमी कंप्लेंट करतो. मंगेश पाडगावकरांनी बघ किती छान म्हटलंय, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जीवन खरंच खूप सुंदर आहे, तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं. यावर आपण प्रेम केलं पाहिजे भरभरून. खूप चांगलं आहे. ऍडजस्टमेंट करा तुम्ही, मी सांगतो. कारण 90 गाठायची आहे, आनंदाने जगायचं आपल्याला. हे जर तुम्ही केलं तर मला वाटतं की बरेचसे प्रश्न आपले सॉल्व्ह होतील. मुलं बाळा आहेत, आले तोपर्यंत आले, चालले, नाही आले तरी हरकत नाही.
नवरी आपल्याला गाठायची आहे, त्यांना नाही, ती आपण आनंदाने गायचं आहे, मजा करायची आहे. हा गुरुमंत्र जर तुम्ही ठेवून पाळला तर मला वाटतं बरंचसं चांगलं होऊ शकेल. सर, आता आपण इतक्या वेळ आम्हाला दिला, इतकं छान बोलला तुम्ही, इतकं आम्हाला आवडलेलं आहे, खूपच आवडलेलं आहे. त्यासाठी तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय, जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रात जे तुम्ही करता त्यात उत्तम भरारी घेण्यासाठी मी एक शेत सांगते तुम्हाला. शिवनेरीची श्रीमंती, प्रतापगडची भव्यता, रायगडची दिव्यता व सह्याद्रीची उंची आपणास लाभो, आपल्या कार्याला लाभो, हे आमच्या सदिच्छा. काय झालं, 14 फेब्रुवारी तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे आहे, करेक्ट, म्हणजे प्रेमाचा दिवस. आणि नेहमी सगळेजण असं म्हणतात की हा दिवस जो आहे ना हा युवकांनी साजरा करायचा. मी म्हटलं हा ज्येष्ठांचा का नाही, कारण प्रेमाचा दिवस आहे, प्रेम करणाऱ्या व्यक्तीबद्दल आहे. आणि सगळ्या आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त प्रेम करणारी व्यक्ती कोण आहे, तर ते आपले आजी आजोबा, करेक्ट. यानी हमारे बुजुर्ग ही हमारे सबसे बड़े वैलेंटाइन है. तो मैंने कहा क्यों नहीं इनके साथ हम वैलेंटाइंस डे करें, क्योंकि मेरा ये कहना है कि कौन कहता है, गौर फरमाइए, ऐका था, कौन कहता है कि बुजुर्गों में इश्क का सिलसिला नहीं होता. कौन कहता है कि बुजुर्गों में इश्क का सिलसिला नहीं होता. अरे आम खाने तब तक मजा नहीं आता जब तक वो पिलपिला नहीं होता. आंबा जसा पिकल्यावर गोड लागतो तसे आम्ही की ते बयानी परिपक्व झाल्यावर गोड होतो. इंडियाचे प्रमुख ओल्ड एजवरती गेले 30-35 वर्ष संशोधन करणारे, भारतभर संशोधन करणारे, आणि हेल्पेज इंडियानंतर 35 वर्षांचे सेवानिवृत्त होऊन देखील आता नुकतंच जिम्नेशिया याचा विषय, जिम्नेशिया आणि डिमेन्शिया याच्याबद्दल जबाबदारी घेतलेले नवीन यांनी सुरू करणारे, खरंच तो एक आदर्श अशा प्रकारे आमचे बोरगावकर सर यांचा आम्ही आदर्श घेतो. त्याने आज आम्हाला एक संदेश दिला आहे की काही घडलं तरी प्रत्येकाला 90 वर्षाची जगाची वेळ फक्त लक्षात ठेवा, आणि ते आम्ही लक्षात ठेवू. थँक्यू व्हेरी मच. आणि आमचा गायी दिलं, ही इज अ फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड ऑफ ऑल. राईट, एक मिनिट. बोला बोला. मी बोरगावकर सरांना पूर्वा ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एक पदवी देते की ते ज्येष्ठातले तरुण आहेत.